कमळे तू घबरा. कमळे थांब. कमळे काय म्हणालात? काय मावशी? म्हणजे ज्या बायकांना नवऱ्याने सोडून दिले त्यांना अधिकारच नाही पूजा करायचा का? म्हणजे देवाबद्दल भक्ती, प्रेम, श्रद्धा असूच शकत नाही काय? तुम्हीच ठरवलं. काही बाप्या माणसं बायकासनी नावं ठेवतात. खरं बायाच बायांना नावं ठेवायला लागल्यावर काय बोलायचं? माझी आई काय तुमच्यासारखं गाव गप्पा करणारी नाही, तर बाप्यासारखं शेतात कष्ट करून घर चालवणारी आहे. मी आज जे काय ते फक्त तिच्यामुळं. आणि काय हो, माझ्या आईने पूजा केली म्हणून अपशकुन झाला. तुम्ही आता आज जाऊन ज्या देवीची पूजा करणार आहात की नाही, ती बी आज देवाऱ्यात एकटीच आहे. तिचा नवरा नाही आहे सोबत. की आपली माती जिला आपण माय म्हणतो, तिचा आहे का नवरा? आहे? हे बघा मावशी, तुम्ही माझ्यापेक्षा वयानं मोठे आहात, तरी बी मी तुम्हासनी बोलतोय त्यासाठी मला माफ करा. पण माझी आई माझं जग आहे आणि तिला कुणी बी काय बोललेलं मी खपून घेणार नाही. अहो, आपण ज्या देवीला पुजतो ती बी एक बाईच आहे. मग एका बाईनंच दुसऱ्या बाईला नावं ठेवली, तिचा अपमान केला, तर मग तुमच्या पूजेचा काय उपयोग हो? मी बी कोणाला बोलायला. जावा तुम्ही, करा तुमची पूजा. आय थांब. कमळे तू कशाला त्यांच्यासोबत वादावादी घालत बसलीस? गप राहायचं ना. माझं सोड. तू किती दिवस पाणी थांबून ठेवणार आहेस डोळ्यात? अगं येऊ दे की बाहेर. किती दिवस आत साठवून ठेवणार आहेस? तू कशाला मनाला लावून घेतेस? मूर्खांच्या नादाला लागायचं नाही असं तूच सांगतेस की नाही? जाऊ, त्यांना काय बोलण्याशिवाय दुसरं येतंय. चल आपण पूजा करू. नाही, मी नाही येणार. अगं येडीबिडी आहेस काय? चल. तुला सांगितलं ना, जा तू पूजा करून घे. मी नाही यायची. आहे अगं, चल. आता तू शिकवणार आहेस मला? एकदा सांगितलं ना बघ. जा तू पूजा करून घे. जा, मी थांबतो इथंच. जा.